तर चला सामना सुरू करायचा प्लीज. आयोजकांच्या सूचना आमच्यापर्यंत येत आहेत. चला फलंदाज मैदानावरती आलेले आहेत. संघनायकाला आमची विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या स्पर्धेचा एक शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्व संघांचं सहकार्य अपेक्षित असेल. पहिला सामना कौसा संघाच्या विरोधामध्ये काटई संघ. दोन संघ एकमेकांच्या समोर भिडतील आजच्या दिवसाच्या पहिल्या लढतीमध्ये. चला 12वे प्रतिनिधी देखील पाठवायचे आपण. काटाई संघाला आमची विनंती असेल. कौशा संघाचा प्रतिनिधी इथे आलाय. ओमकार आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओमकार आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. ओमकार आणि जयेश ही जोडी. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज करण अंतरली गावांकडून. 10 वाजून 11 मिनिटं झाली आहेत. सो गेम ऑन. सामना सुरू होतोय. दोन्ही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज करण बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळेस लोअर फुलटा चेंडू होता. एक चांगली लाईन पाहायला मिळाली. एकच धाव. सिंगलच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात. बघूया सो नो घोषित केला. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. एक मोठा ऍडव्हान्टेज या ठिकाणी मिळत आहे. बघूया. 2 धावा दाखल कर. 2 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस स्प्रिंट होते आणि पहिलाच बॉल फेस करताना चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. पहिला धमाका सिक्सर.
पहिल्याच षटकामध्ये 12 धावा 2 चेंडूंमध्ये. आता मात्र प्रचंड दबाव आहे गोलंदाजावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावा वसूल करण्यामध्ये यश मिळालंय. पुढचा बॉल, यावेळेस गती कमी केली, पुन्हा एकदा स्लाइस करायचं होतं. यावेळेला चांगली फिल्डिंग, एक धाव. टोटल स्कोरचा विचार केला 13 धावा धावफलकावरती. षटक सुरू आहे पहिलं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ओंकार, दुसऱ्या बाजूला जयेश. षटकार आपण बघितलाय तो ओंकारच्या माध्यमातून वैयक्तिक 11 धावसंख्येवरती आतापर्यंत खेळतोय. जयेश ऑन स्ट्राइक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन करण. यावेळेस गती कमी केली, पुन्हा एकदा उडवला हवेत जरूर, आणि यावेळेस खेळाडूचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळेल. आणि बघूयात येतोय पंचांचा जण आहे, अजून एक धमाकेदार स्ट्रोक, चौकार. दणदणीत चौकार नंतर पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला फलंदाज जयेश. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्युशन चांगलं केलंय. फिल्डिंग होईल तोपर्यंत दुसरी धाव, आणि बघता बघता 2 धावा. काय चपळ रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. 19 धावा 5 चेंडूंच्या मदतीने. गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राइक एंडला फलंदाज जयेश. यावेळेस वेगवान चेंडू उडवला हवेत. गॅप आहे खूप मोठा. स्पर्धेचा आयोजक गिरीश पाटील चेंडूच्या मागे धावतील आणि निघून जातोय सीमारेषी मॅच चौकार. षटकामध्ये तब्बल 23 धावा उभारल्यात कौसा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज संदीप. षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये ओंकार आणि जयेश या 2 फलंदाजांनी तुफान फलंदाजी केली आहे. यावेळेला मात्र रिस्ट्रिक्शन थोडंसं बदल होईल. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. स्ट्राइक एंडला फलंदाज ओंकार, ज्यांनी मात्र खूप चांगली सुरुवात केली आपल्या संघासाठी, आणि त्याला थांबवणं फार गरजेचं झालंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. संदीप सामोरं जाईल तो ओंकार. पहिल्याच षटकासाठी आपण बघितलं तर 6 मिनिटं खर्च केली. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. थोडं स्पीडअप करायचं ही नम्र विनंती असेल. सुरुवात होतीये षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. संदीप. स्ट्राइक एंडला फलंदाज ओंकार. पहिलाच बॉल गती कमी केली, सन्मान दिलाय चेंडूला. एक चांगल्या खेळाडूची ओळख जरूर असते. खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आणि चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा. सिंगलच्या माध्यमातून 24 ही धावसंख्या पाहायला मिळेल. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा वसूल जरूर केल्यात. षटकातील पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय संदीप. स्ट्राइक एंडला आता मात्र फलंदाज जयेश. संदीपच्या समोर. यावेळेस कमी गतीचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, फसवा चेंडू होता, त्यामध्ये फलंदाजाची विकेट कॅरी केली आहे. बसतो पहिला धक्का. बॅट्समन बॅक टू द डगआउट.
योगेश मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती अतिशय महत्वाची पोझिशन, पण एक चांगला स्टार्ट दिला होता ओमकार आणि जयेशने. दुर्दैवाने जयेशला मैदान सोडावं लागलं आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज योगेश. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये फार महत्वाचा मानला जातो. पहिला धक्का बसल्यानंतर या खेळाडूवरती खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी घेऊन येतोय तो योगेश. नेक्स्ट मॅच असेल विशाल यांचा संघ दातिवली आणि दुसऱ्या बाजूला टीम हेदोटणे. हेदोटणे आणि दातिवली यांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं इनिंग ब्रेक मध्ये. आणि आता मात्र आल्या आल्या आक्रमण केलंय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, ते दनादन सिक्सर. बॉल 30 या धाव संख्येवरती. दुसरं षटक मैदानावर प्रगती पथावर असेल. 30 झाल्यात. हा खराब चेंडू आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक धमाकेदार स्ट्रोक, सिक्सर. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस झालेला आहे. बघूया गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन संदीप. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश, ज्यांनी मात्र अप्रतिम षटकार ठोकला. यावेळेस गती कमी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इट्स अ डॉट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल रिमेनिंग. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश, ज्याच्या बॅट मधून एक अप्रतिम नजराणा आपण बघितला सिक्सरच्या स्वरूपामध्ये. तो योगेश यावेळेस गती कमी केली, फसवलं आणि त्याचं उत्तर मिळेल फक्त 1 या धाव संख्येने. षटक क्रमांक दुसऱ्याची सांगता 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 आफ्टर 2 ओव्हर्स. दोन षटक संपलेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 37 ऑन द बोर्ड. प्रथम येतात षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज योगेश. तिसऱ्या षटकाची सुरुवात होती. 2 षटकामध्ये 37 उभारल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा होत्या, ज्या षटकामध्ये 14 धावा आल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन यावेळेस फुल टॉस आहे. मिस्टायमिंग आणि टिपलाय झेल. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. फलंदाज बाद.
प्रशांत येथील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रथम पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळालाय. बॉल तयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रशांत. यावेळेस पहिलाच बॉल फेस करतोय. चांगली फिल्डिंग. एक धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा. स्ट्राइक एंडला फलंदाज ओमकार. ओमकारचे दोन्ही सहकारी जयेश आणि योगेश मैदान सोडून बाहेर पडलेत प्रशांतच्या सोबत. आता ओमकारला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं फार गरजेचं झालंय. आई गावदेवी अंकुश 11 कौसा आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना आजच्या दिवसातला पहिला महत्त्वपूर्ण सामना. पुढे चेंडू. यावेळेस गती कमी केली आणि दिशा दिली. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाचा एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलक 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 धावा जरूर वाचवल्या आपल्या टीम साठी. स्ट्राइक एंडला फलंदाज ओमकार पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. अतिशय चांगला खेळ. यावेळेस वेगवान चेंडू. स्टान्स खूप चांगला दाखवलाय आणि आता मात्र सेफली क्रीज मध्ये पोहोचतील. 41 धावा धावफलकावरती. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडू 41. पुढचा बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. प्रथम गोलंदाज प्रथम पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला प्रशांत आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा यशस्वी पूर्ण करतात प्रशांत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 43. 43 रन. 43 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस वेगवान चेंडू खराब होता आणि त्याचा मात्र जागा बनवून फटक्याच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय सीमारेषेबाहेर. येतो हा दणदणीत स्ट्रोक. चौकार. आठ चेंडू 21 वरती खेळतोय ओमकार. संदीप बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राइकिंग एंड वरती फलंदाज ओमकार.
आमचे राईवा हजारी ड्रिंक्स मॅन आजच्या दिवसात देखील एक महत्वाची भूमिका पार पाडतात, त्यांचे मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पहिलाच बॉल ओंकार साठी आणि यावेळेस मात्र फटका फसलाय. या मॅचची गोल्डन विकेट. फलंदाज ओंकारच्या खेळीचा अंत आणि बसतो अजून एक धक्का. धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश भोईरला आपण बघतोय. आता मात्र एका मागोमाग एक बसलेले धक्के आहेत, त्या धक्क्यात सावरण्याची गरज जरूर आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती एकदा. यावेळेस रिव्हर्स शास्त्र बाहेर काढला पहिल्या चेंडूवरती आणि वेगाने निघून चाललाय. सीमा रेषा पार. ते बनावट 4 चौका. पण ही धावसंख्या अर्धशतक धावफलकावरती लावलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू फेस केला रिव्हर्सच्या माध्यमातून बाहेर पाठवला चौकाराच्या स्वरूपामध्ये. यावेळेस अजून एक वेगवान चेंडू. दिशा खराब आहे, वाईटचा इशारा आहे. रमेश म्हात्रे सर आमचे ऑफिशियल अंपायर, प्रचंड मोठा क्रिकेटचा अनुभव, दांडगा अनुभव. त्याचबरोबर आमचे संदीप भाने सर असे 2 ऑफिशियल पंच. वाईटचा इशारा धावसंख्या 52. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने निघून जाईल सीमा रेषेच्या पार. येतोय अजून एक चौका. अब तक 56 ऑन द बोर्ड. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र कमबॅक करावं लागेल, कारण जे 2 चौकार पाहिले ते रिव्हर्सच्या माध्यमातून अप्रतिम एक्झिक्यूट केले. फलंदाज निलेश भोईरच्या माध्यमातून ज्या कामगिरीसाठी त्याला पाठवलं स्लॉग ओव्हर्स मध्ये, ती मात्र योग्य पद्धतीने पार पाडतोय निलेश भोईर. यावेळेस वेगवान चेंडू स्वीप करायचा होता. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. एकच धाव मिळेल. 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती. धावसंख्या धावफलकावरती एकूण जाऊन पोहोचते 57 ही धावसंख्या पाहायला मिळेल. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 57 ऑन द बोर्ड. यावेळेस अजून एक सुंदर चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय बॅट पासून खूपच दूर. इट्स डॉट डिलिव्हरी. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल रिमेनिंग.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस गती कमी केली. पुन्हा एकदा मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरचं अंतर गाठतायत. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो एकूण 59. इनिंग ब्रेक साठी फक्त 1 ओव्हर बाकी आहे. त्यामुळे पुढील संघ दातिवली विशाल यांचा संघ आणि हेदुटणे ए अविनाश काळन या दोन्ही संघनायकांना आमची विनंती आहे की पुढच्या 6 चेंडू नंतर लगेच आपला टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली दुसरी महत्वपूर्ण लढत आपल्या सर्वांच्या समोर. शेवटचं षटक गोलंदाज विशाल येतात. शेवटचं महत्वपूर्ण षटक. जवळपास 21 मिनिटं आतापर्यंत झाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील घेऊन येतोय पुढील चेंडू. सामना सुरू करायचा ही नम्र विनंती. शेवटचं महत्वाचं षटक. स्ट्राइक एंडला फलंदाज निलेश भोईर ज्यांनी मात्र अप्रतिम खेळ सादर केलाय. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस व्यवस्थित येऊ शकला नाही बॅटवरती आणि आता मात्र विकेटचं होतंय पतन. बसतोय अजून एक धक्का. वरती बाद होतोय तो फलंदाज निलेश भोईर. अभि पाटील आणि प्रशांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या इनिंग मधला. या 5 चेंडू मध्ये किती धावा पोहोचतील देखील पाहणं गरजेचं. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा, चौथ्या षटकामध्ये 12 धावा. पहिल्या बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस गती कमी केली. स्लाइस करतायत क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा परिपूर्ण. तिसरीसाठी वेगाने निघालाय आणि 3 धावांच्या माध्यमातून धावफलकावरती अंकित केले जातील एकूण 62. 62 रन्स ऑन द बोर्ड. कालच्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या धावा मी बनताना बघितल्या. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन यावेळेस मात्र मिस्टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता आहे. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतील. नो मॅन्स लँडला चेंडू पडेल. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी निघाले होते आणि त्या 2 धावा परिपूर्ण केल्यात. 64 ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती लागतायत. चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल. 64 ऑन द बोर्ड. 64 धावा धावफलकावरती लागल्यात. या धावा निश्चित महत्वपूर्ण ठरतायत. चेंडूंचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांत पाटील स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा यावेळेस वेगवान तिसरा चेंडू. वाईटचा इशारा देत धावसंख्या 1 सर्कल पुढे. 65 झालेले. 65 धावा धावफलकावरती. तर
रिव्ह्यू हा फक्त 9 साठी देण्यात येईल. पंचांनी जर मागितला तर मात्र रिव्ह्यू उपलब्ध होईल. यावेळेस गती कमी केली चेंडूची. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती थांबवलाय. धावफलक जाऊन पोहोचले की पुढे 66 ऑन द बोर्ड. 66 धावा धावफलकावरती लागतात. तेजसजी दातीलकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दोन चेंडूचा खेळ बाकी अजून. या दोन चेंडू मध्ये किती येतील धावा हे देखील पाहणं फार गरजेचं झालंय. या मैदानावरती धावा मी बनताना बघितल्या, धावा चेस होताना बघितल्या. $66 झालेले आहेत. दोन चेंडू अजूनही बाकी. स्पीडअप करायचंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्पीडअप करायचंय. नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये. बली दोन चेंडू बाकी. 66 ही धावसंख्या पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस गती कमी केली चेंडूची. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी गरजेची होती. चला दातिवली संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अविनाश काळन यांना विनंती आहे. हेदुटणे संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. बघता बघता दोन परिपूर्ण आणि टोटल स्कोर झालाय 68 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 30 चेंडू 69 ची गरज. 30 बॉल्स रिक्वायर्ड 69 फॉर विन दिस मॅच. हेदुटणे संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर प्रथम फलंदाजी करेल विशाल यांचा संघ दातिवली. स्टोर नयन पाटील यांनी या स्पर्धेकरता फर्स्ट एड बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आमचे एक डॅशिंग मॅन रायबा हजारे यांनी
आजच्या दिवसामध्ये एक महत्वपूर्ण अशी कामगिरी ते पार पाडतात ड्रिंक्स मॅन म्हणून. त्यांची एक अजून एक गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचली की त्यांनी या स्पर्धेमध्ये विजेत्या संघासाठी मेडल पुरस्कृत केले. तर त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. स्पर्धा परिपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं योगदान हे नेहमीच फार महत्वाचं ठरतं. अगदी त्याच पद्धतीने आमचे रायबा हजारे आणि त्यांचे सगळे सहकारी आपण जर बघितलं तर गिरीश पाटील, भावेश, अनिकेत पाटील, विशाल पाटील, स्वप्नील पाटील, कौतुक हजारी, हर्षद हजारी, किरण हजारी, रायबा हजारी, राकेश पाटील, चेतन मसने, चेतन भंडारी, सर्वेश पाटील या सगळ्याच सहकार्यांनी, स्वस्तिक पाटील या सगळ्यात सहकार्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेकरता घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं आज फळ होणार आहे शेवटच्या दिवसामध्ये. चला जावत माझ्या दिशेने सामना होतो सुरू. सिनियर ओमकार षटक क्रमांक पहिलं घेऊन सामना सुरू होतो. दोनही संघांना मनपूर्वक शुभेच्छा हा सामना जिंकण्यासाठी. चला सामना सुरू करायचा आहे. नम्र विनंती आहे आपला जास्तीचा वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्यायची. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज करण पाटील आणि संदीप फुटाणेची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोनही संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. जिंकण्यासाठी करायचे ते एकूण 69 68 4 गडी बाद उभारले त्या कौशा संघानं. त्यामुळे 69 ची गरज आहे. 69 रिक्वायर्ड फॉर विन दिस मॅच. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सिनियर ओमकार सुरुवात करेल. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खराब चेंडूने सुरुवात केली आहे. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 धाव धावफलकावरती अंकित होते. पहिल्या चेंडूवरती वाईटच्या माध्यमातून सुरुवात. काटेई संघाचा स्कोर बोर्ड आता सुरू झालाय एक या धावसंख्येच्या मदतीनं. पुढील चेंडू गोलंदाज यावेळेस वेगवान चेंडू. अप्रतिम स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय गॅप फाईंड करून सीमारेषेच्या बाहेर चौकार. भूमिका असेल. सर्व आयोजन समितीचे व्हॉलंटियर्स यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4 धावांच्या मदतीने धाव फलक 5. पुढचा चेंडू यावेळेस अजून एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा दिशा थोडीशी खराब येतोय हा वाईटचा इशारा. धावसंख्या 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. संदीपच्या सोबत फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ओमकार. गोलंदाजाची ऍक्शन जर आपण बघितली तर लसित मलिंगाची आठवण जरुरी होईल. यावेळेस वेगवान चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू पाठवलाय सीमा पलीकडे. येतोय अजूनच चौकार. डॉट बॉलच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र या फटक्याची गरज होती का विचार जरूर करेल स्ट्राइक एंडचा फलंदाज करण. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. गॅप मध्ये निघून जाईल सीमा रेषा पार. अजून एक धमाकेदार स्ट्रोक चौकार.
4 चेंडूंच्या मदतीने क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फिरवतील. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला फलंदाज करण, ज्याने मात्र अप्रतिम अशी गोलंदाजी फलंदाजी केलेली आहे आणि गोलंदाज ओमकार वरती ज्याने मात्र अटॅक केलाय. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस फुलटॉस आणि आता मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडू प्रयत्न करतील आणि त्यांचे प्रयत्न मात्र कमी पडतात. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. अठरा धाव फलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू शिल्लक. कौसा संघाच्या 23 होत्या, काटाई संघाने प्रत्युत्तरामध्ये 18 बनवल्या. पुढील चेंडू आणि यावेळेस अजून एक सुंदर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. मिस टायमिंग, जाळ्यात अडकला फलंदाज करण आणि बसतोय पहिला धक्का. शाल निलेश भोईर येत आहेत षटक क्रमांक 2 घेऊन. सामना थोडा स्पीडअप जरूर करायचा आहे. जबाबदारीच्या दिशेने शेवटच्या चेंडूवरती मात्र महत्वपूर्ण विकेट कॅरी करण्यामध्ये यश मिळालं. ओमकारच्या षटकामध्ये निलेश येतात षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. करण आबाद झाला. संदीप आणि विशाल सो गोलंदाजाला विनंती असेल आपण इनर्स रिमूव्ह करायचे. गोलंदाजाला गोलंदाजी करताना ते अलाउड नाहीये असा असोसिएशनचा नियम आहे आणि तो आपल्याला फॉलो करायचा आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना होतो सुरू. निलेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज सलामी पासून आलेला संदीपला मात्र पहिल्यांदा स्ट्राईक मिळते 6 चेंडूंच्या नंतर. कारण पहिलं षटक पूर्णतः करणनेच फेस केलं. संदीप आणि विशाल ही नवी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज निलेश भोईर अंतरली गावेंकडून पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर येतो हा धमाकेदार स्ट्रोक षटकार. जाऊन पोहोचता या षटकाराच्या मदतीने 24 धावसंख्येवरती. 18 पहिल्या षटकामध्ये होत्या, त्याच्यामध्ये ऍड केला षटकार. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेस स्वीप करतायत क्षेत्ररक्षक येतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. गॅप फाईंड करू शकले नाहीत या चेंडूवर. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता चांगलं कमबॅक म्हणता येईल निलेश भोईरच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक 4 अजूनही बाकी. या 4 चेंडूमध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं फार गरजेचं झालंय. चांगलं प्रत्युत्तर देतो जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई. पुन्हा एकदा बॉल तयार. निलेश भोईर गती कमी केली. यावेळेस फक्त स्टान्सच्या माध्यमातून दिशा दिली आहे. निघून चाललाय चेंडू सीमा रेषा पलीकडे येतो हा अजून एक स्ट्रोक. अप्रतिम चौकार.
28 ऑन द बोर्ड. फक्त दिशा दिली आहे वेगाला, वेगवान चेंडूला दिशा दिली आणि त्या माध्यमातून धावफलक पुढे सरकत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेस वेगवान चेंडू, अजून एक चांगला स्ट्रोक, अप्रतिम, आणि हा जाऊन विसावेल सीमारेषे बाहेर. षटकार. यांचं इथे आगमन होतंय, त्यांचं हार्दिक स्वागत. या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतात. 34 धावा धावफलकावरती. 34 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र कमबॅक करणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू षटकार, पाचवा चेंडू पुन्हा एकदा नशिबाची धाव, आणि इथे अजून एक धमाका. चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. पुढचा चेंडू निलेश भोईर. यावेळेस गती कमी केली आणि थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी निघाले आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण. 40 धावा इथे झळकल्यात षटक क्रमांक दुसऱ्याच्या एकूण समाप्तीनंतर. डीजे 18 चेंडू 29 ची गरज आहे. ओमकार ज्युनियरला पाठवलं. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये ओमकार ज्युनियर. सुरुवात करतो. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. पहिल्यांदाच सामना स्पीड अप करायचा आहे प्लीज. पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. पहिलाच बॉल हवेत जर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याला मात्र फक्त पाहावा लागेल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. मदतीने 46 धावा धावफलकावरती लागत आहेत. पुढील चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ज्युनियर ओमकार. 46 आहे. धावकर्ता पुल केला यावेळेस. खराब क्षेत्ररक्षण आणि जाईल सीमारेषे पलीकडे. येते अजून एक दणका. चौकार. धावफलक 50 या धावसंख्येवर पोहोचतोय. 19 अजूनही गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ज्युनियर ओमकार. यावेळेस वेगवान पेसणारा चेंडू डॉट बॉल. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं तर व्हेरिएशन बदलताना दिसेल. एक चांगला कमबॅक डॉट बॉलच्या मदतीनं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. जागा बनवली फटका खेळण्यासाठी. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं पण फायदा देऊ शकलो नाही. लेग बाईकच्या माध्यमातून एकदा ऍड करूया. 51 धावा फलकावरती. 2 चेंडू अजूनही बाकी. 14 चेंडू 18 ची गरज आहे. 18 रिक्वायर्ड. कमिंग 14 डिलिव्हरीज.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन ज्युनियर ओंकार. यावेळेस गती कमी केली, समजलाच नाही चेंडू, कन्फ्युजिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली डॉट बॉलच्या मदतीने. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये आपण बघितलं पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू डॉट, चौथा चेंडू सिंगल आणि पाचवा चेंडू डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला फलंदाज संदीप. यावेळेस मात्र हलकीशी एज आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. मोफत पाणी वाटप स्वर्गीय साईनाथ भोईर प्रतिष्ठान, स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे प्रतिष्ठान, सौजन्य गणेशजी पंडित पाटील आणि प्रथमेशजी सुरेश पाटील. जावत मॅचच्या दिशेने. हर्ष घेऊन येत आहेत षटक क्रमांक चौथा मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 चेंडू 18ची गरज. 12 बॉल्स रिक्वायर्ड 18. पहिला बॉल. यावेळेस पहिला चेंडू खराब आहे आणि पहिला चेंडू निघून चाललाय वेगाने सीमारेषेच्या अगदी जवळ. धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण 53 माध्यमातून 53 धावा करावी लागतात. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हर्ष. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येते ओंकार. एकच धाव मिळेल. एक एक चेंडू सामन्याचं व्हेरिएशन जरूर बदलतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 54. 54 धावफलकावरती. 10 चेंडू 15ची अजूनही गरज आहे. 10 बॉल्स 15. यावेळेस गती कमी केली. अप्रतिम चेंडू आणि डॉट बॉल पाहायला मिळेल. नऊ चेंडू 15ची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. यावेळेस गती कमी केली. मिस्टाविक स्ट्रोक. फटका फसलाय. झेलची संधी आणि झेल होते ड्रॉप. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी निघाले. 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या नंतर 56. अब तक 56 आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडू जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. 8 बॉल्स 13. सामना दोन्ही बाजूचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन बदलत आहे.
गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस गती कमी केली फसवण्याचा प्रयत्न होता आणि त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर सीमा पार येते हादरलेले सिक्सर Two runs on the board. 7 चेंडू 7चं समीकरण मैदानामध्ये येऊन ठेपलाय. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी खडे खडे. पुढचा बॉल साहिलच्या बॅटवरून यावेळेस गती कमी केली. वाईटचा इशारा होतोय. एक डाव अजून कमी होईल. 6ची फक्त गरज. टोटल स्कोर 63. 6ची गरज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पुढील चेंडू घेऊन हर्ष यावेळेस गती कमी केली. आता मात्र मागच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 64. 5 धावा अजूनही करायच्या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. तर 4 गडी बाद झाले कौसा संघाचे आणि काटेल संघाचे 2च बाद झाले. म्हणजे गडी न गमावता त्यांना चालतील. 4 सुद्धा चालू शकतात गडी न गमावता. चला तिसरे पंच मैदानाकडे वळतायत. जायत मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल. यावेळेस मात्र अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट करताय क्षेत्ररक्षक येतील आणि दुसरा बॉल झेल. फलंदाज बाद. पाच चेंडू 5ची गरज. गडी न गमावता 4 देखील चालू शकतील. गोलंदाज यावेळेस वेगवान चेंडू आणि आता मात्र सामना फिनिश. विजयी संघ जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई पुढच्या फेरीत दाखल. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.